नांदेड शहरामध्ये सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशीचे वार करून हत्या करण्यात आली. या हत्येनं संपूर्ण राज्य हादरून गेलंय. खरं तर नांदेडमध्ये सैराट प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे असं बोललं जाते, परंतु याच विषयात बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, आपण बघतोय की नांदेडमध्ये सैराट प्रकरणाची कुठेतरी पुनरावृत्ती झाली आहे. एक वकील म्हणून या नांदेडच्या सक्षम ताटे प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? खरं म्हणजे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. माझ्या माहितीप्रमाणे दोघंही अल्पवयीन होते. अल्पवयीन म्हणण्यापेक्षा मुलाचं वय 20 आणि मुलाचं 21 आणि मुलीचं 20. म्हणजे आत्ताशी कुठेतरी ते मेजर झाले होते. असं काहीतरी एकूण दिसतंय. आणि मग हे सगळं असे प्रकार म्हणजे प्रकार घडतात. गुन्हे घडत असतात. पण अशा प्रकारचा गुन्हा घडला, की म्हणजे समाज आपला कुठं चाललाय? जाती व्यवस्था आपली कुठं चालली? आज जाती धर्मात जे काही वाद भांडणं चालू आहेत, त्यातनं हे सगळे प्रकार म्हणजे माणसावर जो पागडा आहे जातीचा, अशा प्रकरणामधून हे दिसून येतं, की जात न जाणारी जात म्हणजे जात आणि अजूनही ती जात डोक्यातून जात नाही. हे कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला दुर्दैवी आहे, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर सक्षम ताटे या तरुणाची त्या मुलीचा वडील आणि भावानी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हत्या केली असा आरोप स्वतः मुलीनेच केलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्या मुलीने जे मृत शरीर होतं प्रियकराचं त्याच्याशी लग्न केले. आता ते मृत शरीराशी लग्न केलं मग त्याला काय असं कुठल्या तरतुदी नाही, पण त्याला एक सिम्बॉलिक मॅरेज म्हणता येईल, की जे कुठल्या कायद्याला मान्य नाही किंवा काही नाही, पण एक सिम्बॉलिक गेला डेड बॉडी झाली पण माझा तो नवरा आहे. म्हणजे भविष्यात जर तिला असं वाटलं की त्या माझ्या पतीची विधवा म्हणूनच मला जगायचं आहे किंवा तो माझा नवराच होता, असं तिच्या मनात काय असेल माहीत नाही, पण असा मे बी तिने विचार केला असेल आणि म्हणून तिने एक सिम्बॉलिक ते मॅरेज केलं. पण आता हा सगळा प्रकार जर पाहिला तर मला मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी अल्पवयीन असताना ह्याच मुलावर ज्याचा खून झाला आहे त्याच्यावर तिने पोक्सो अंतर्गत कारवाई केली होती. त्या मुलीचं असंही म्हणणं आहे की वडिलांच्या प्रेशर खाली येऊन मी त्याच्यावर फिर्याद दिली, त्यामध्ये त्याला अटक झाली, इन बिटवीन त्याचा जामीन झाला आणि त्या जामिनाच्या वेळेला ह्यांनीच काहीतरी मदत केली, असं काहीतरी एकंदरीत मिळालेली माहिती आहे. त्यानंतर हा खटला म्हणजे त्या मुलावर पोक्सोचा खटला प्रलंबित असताना हे दोघंही मेजर झाले. तो मुलगा होताच 18-19, पण ही मुलगी थोडंसं वय कमी होतं काहीतरी. ती पण 18 क्रॉस झाली, ती मेजर झाली आणि त्या मुलीने आणि मुलाने ठरवलं, की आपण आपल्यावर दाखल असलेला पोक्सोचा खटला स्वतःहून काढून घ्यायचा. शेवटी त्या मुलीची मर्जी. जरी अल्पवयीन असताना तो प्रकार घडला असेल आणि न्यायालयासमोर जर साक्षीमध्ये तसं आलं असेल, की मी स्वतःहून गेले होते. तिच्या संमतीला जरी कायद्याने किंमत नसली, पण शेवटी एवढंच रेकॉर्डला आलं असेल, न्यायालयासमोर झालं असेल, की आम्ही आता लग्न करणार आहे. पती-पत्नी म्हणून आमचं वैवाहिक जीवन सुरू होईल आणि कुठेतरी न्यायालयाने विचार करून त्याला बेल दिला असेल किंवा केस सुटले असेल. पण माझ्या माहितीनुसार खटला पेंडिंग आहे आणि अशा ह्याच्यामध्ये मग आपल्या घराण्याची इज्जत जायला नको. मिळालेल्या माहितीनुसार तो मुलगा जो आहे, तो काहीतरी उच्चवर्णीय होता. ती मुलगी मुलगी आणि मुलगा हा कुठल्यातरी दलित समाजातला वगैरे होता. आणि मग आपल्या घराण्याची म्हणजे मुलीच्या वडिलांना वाटलं असेल, घराण्याची इज्जत जायला नको, अब्रू राहायला पाहिजे. मग अशा वेळेला आई-वडिलांची इच्छा किंवा समाजाच्या विरोधात जाऊन ज्यावेळेला अशा प्रकारचे लग्न होतात, मुलगी उच्चवर्णीय आणि मुलगा दलित आणि मग त्या वडील आणि भावाने ठरवलं, की आपली इज्जत जायला नको, त्यापेक्षा त्या मुलाला संपवून टाकू. माहिती अशी मिळाली, की कुठल्यातरी एका पोलिसांनी त्याला चिथावणी दिली. तो अल्पवयीन आहे. तो आणि सर, या प्रकरणामध्ये असा आरोप केला जातोय की कुठंतरी एक स्टोरी क्रिएट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. असा एक आरोप केला जातोय. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच पोलीस स्टेशनमध्ये तो मुलीचा जो भाऊ होता, जो अल्पवयीन आहे, त्यांनी त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो जो सक्षम आहे, ज्याचा हत्या करण्यात आली, त्याच्यावरती गुन्हा दाखल कर. या मुलीने नकार दिला. तेव्हाच तिथे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या भावाला असं सांगितलं की तुझी बहीण लफडे करते. तू आधी ती प्रकरणं मिटव आणि त्यानंतर तू आम्हाला सांग आणि त्याचबरोबर जो मुलगा आहे त्याला तू संपव असं सांगितलं. आणि त्यानंतर हा जो अल्पवयीन आरोपी आहे त्याने सांगितलं की मी त्याला संपूर्णच परत देतो, असं मुलीने थेटपणे आरोप केलेला आहे. हे किती गंभीर आहे? नाही, नाही. गंभीर तर आहेच आहे. मग पोलिसांचं परत मग वर्तन ते सगळं संशयास्पद बाकीच्या गोष्टी येतात. पण शेवटी कसं आहे, की ॲक्चुअल काय प्रकार घडला, एफ-आय-आर काय झाली हे बघणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशनला त्या मुलीचं जर म्हणणं असेल, की कुठल्यातरी एखाद्या कॉन्स्टेबलने, अधिकाऱ्याने चिथावणी दिली, की तो अल्पवयीन आहे, तू त्याचा काटा काढून टाक. हे तुझी विकेट घे, रेग्युलर आपल्या भाषेत. त्या पद्धतीने जर मारला असेल, तर हा शेवटी एक आरोप झाला. त्या मुलीने असं सांगितलं, की पोलिसांनी चिथावणी दिली. म्हणजे हा फक्त आरोप झाला. पण जोपर्यंत ह्याच्यातली सत्यता बाहेर येत नाही, मग हे जर बाहेर यायचं असेल, तर मग त्या संबंधित पोलिसांची CCTVचे फुटेज,
कॉल रेकॉर्डिंग, कोणाचे फोन गेले होते का, प्रत्येकाचं काय लोकेशन आहे, ह्या सगळ्या पुराव्यामधून जर तसं आढळलं तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकते. हा फक्त तिने आता आरोप केलाय. आता शेवटी अशा घटना घडल्या, त्या आरोप प्रत्यारोप चालू होतात. या केसमधून काय दिसतं की त्या मुलीचं त्या मुलावर आतोनात प्रेम होतं आणि शेवटी त्याचं हत्या झाल्यानंतरही तिने लग्न केलंय, म्हणजे आतोनात प्रेम होतं. म्हणजे वडील आणि भावाने केलेलं कृत्य हे चुकीचं आहे तिच्या दृष्टीने. त्यांनी काय केलं, स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्या मुलाचा बळी घेऊन टाकला. म्हणजे याला म्हणतात ऑनर किलिंग. ऑनर म्हणजे बा आमचा समाजामध्ये मान सन्मान आहे, आम्ही ह्या ह्या जाती धर्मातले आहेत, आणि ती मुलगी असं करते, त्या मुलानेच नादी लावलं, मग त्याला त्याचाच काटा काढून टाकू, यालाच म्हणतात ऑनर किलिंग. आणि जे भारतामध्ये हा मोठा गुन्हा आहे. शेवटी आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे, खुनाची FIR दाखल झालेली आहे, आणि त्या अनुषंगाने पोलीस काय तपास करतात आणि काय निष्पन्न होतं त्याप्रमाणे पुढची कारवाई चालू राहील. तर आंतरजातीय प्रेम संबंधामधून अशा ज्या हत्या होतात त्याकडे न्यायालय कशा पद्धतीनं पाहतं, कायदा काय सांगतं? नाही, यामध्ये अशी कायद्याची काही तरतूद नाही. हे काय पहिलं प्रकरण असं नाही, वारंवार अशा घटना घडतात. मुळात ह्या घटना घडू नये म्हणून सरकारच्या पातळीवर काहीतरी खरं प्रयत्न व्हायला पाहिजे, ते होताना काही दिसत नाही. न्यायालयाचा विचार केला तर न्यायालय कुठला असं काही वेगळे प्रयत्न किंवा ह्या वेगळ्या जातीचे काहीतरी आले वेगळं बघा असं न्यायालयामध्ये नसतं. शेवटी न्यायाच्या समोर सगळे समान असतात. पोलीस असू द्या, सामान्य माणूस असू दे. त्यामुळं कुठल्या जाती धर्मातले किंवा अशा प्रकारचा गुन्हा घडला म्हणून त्यामध्ये न्यायालयामध्ये वेगळी प्रोसिजर चालते किंवा त्याला विशेष न्यायालय असतं असं काही नसतं. आता समजा यामध्ये हे उच्चवर्णीय आहेत, मुलगा आणि वडील ज्यांनी तो खून केलाय, मग त्यामध्ये ॲट्रॉसिटीचा काही विषय येत नाही. ॲट्रॉसिटी म्हणजे दलिताचा खून केलाय, म्हणजे ॲट्रॉसिटी लागू झाला असेल, आणि ॲट्रॉसिटी लागू झाला की त्यासाठी विशेष न्यायालय, त्याला स्पेशल कोर्ट ॲट्रॉसिटीचं. तेवढं एक जर सोडलं तर फक्त दोन विभिन्न जातीमध्ये लग्न झालं आणि त्यातनं खून झाला, त्यासाठी वेगळा कायदा नाही, वेगळं कोर्ट नाही, वेगळी कुठली तरतूद नाही. सर, इंटरकास्ट जी लग्न होतात अशा वेळी जर पाहिलं तर काही प्रोटेक्शन, म्हणजे ज्यावेळेस अशा पद्धतीच्या घटना घडतात त्यावेळेस कुटुंबियांना, जे पीडित कुटुंबीय आहे त्यांना काही प्रोटेक्शन दिलं जातं का? नाही, असं आता शेवटी कसं आहे की विवाह हा दोघांची संमतीने होतो, बरोबर आहे. ज्या वेळेला एकमेकाचं प्रेम असतं त्यावेळेला कुठली जात आणि कुठला धर्म तेही बघितले जात नाहीत. अनेक असे विवाह आहेत की दलित समाजातला मुलगा असतो, उच्च वर्णातली मुलगी असती, त्याचे लग्न होतात आणि ते सक्सेस होतात, त्यांचे संसार सुद्धा चांगले झालेत. असं पण आहे. अगदीच काय विभिन्न धर्मातले, म्हणजे समजा एक मुस्लिम समाजातले मुलगी किंवा मुलगा असतो आणि आपल्या हिंदू धर्मातला मुलगा मुलगी असतं, लग्न करतात आणि त्यांचे संसार सुरळीत चाललेत. ह्या देखील असे देखील केसेस आहेत. त्यामुळं अशासाठी वेगळा कुठला तरी कायदा किंवा कोर्ट किंवा तरतूद असती असं काही कायद्यामध्ये काही प्रोसिजर नाही. ह्या ज्या मुलीचा अल्पवयीन भाऊ होता त्याने सांगितलं की मी आता अल्पवयीन आहे, मी लवकरच 10-15 दिवसांमध्ये सुटून येणार आणि पुढच्या जे मृतकाचं कुटुंब आहे त्याला संपवणार अशी थेटपणे त्यांनी धमकी दिली. असा आरोप मुलीने केला आहे, प्रेयसीने केलेला आहे. अशा वेळी कुठंतरी पीडित कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्याची काही तरतूद असते का? नाही, आता त्या पीडित मुलीनेच जर असं सांगितलं असेल की माझा भाऊ म्हणतो की मी अल्पवयीन आहे, आज न उद्या बाहेर येणारच आहे आणि बाहेर आले की एखाद्या घरातला सोडणार नाही, तर अशा वेळेला पोलिसांची जबाबदारी वाढते. ह्या आरोपीला जरी अल्पवयीन म्हणून ट्रीट केला असेल, पुण्यामध्ये आपण पोरशे प्रकरण पाहिलं, निबंध लिहायची शिक्षा दिली आणि त्याला सोडून दिलं, अल्पवयीन आहे. बाल न्यायालय वेगळं आहे, बाल न्यायाचा कायदा वेगळा आहे. आता ह्या अल्पवयीनला अटक केली, अल्पवयीन न्यायालयामध्ये हजर करतील आणि त्याच्याकडनं कंडिशन घेतील की परत तू काही चूक करू नको, अशा काही चुकीच्या पद्धतीने करू नको. अल्पवयीन गुन्हेगार असल्यानंतर आपण त्याला कस्टडीमध्ये अटक केली, न्यायालयासमोर उभा केला, पोलीस स्टेशनला लॉकअपमध्ये ठेवला, अशा प्रकारचं वातावरण निर्मिती देखील त्यासमोर करायची नसते. मग अशा वेळेला त्या अल्पवयीन मुलाच्या घरातील त्याची आई असेल किंवा दुसरी कुठली बहीण असेल, कुणी आलं ना अंडरटेकिंग दिलं की नाही ह्याची आम्ही जबाबदारी घेतो, आणि त्या अंडरटेकिंगवर त्याला ताबडतोब जामीन होऊन त्याला सोडतात, का तो अल्पवयीन आहे. आणि अल्पवयीन असल्याचा हल्लीच्या काळामध्ये आपण इतर जरी पाहिलं तर अल्पवयीन गुन्हेगारांना वापरून काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. त्यांना माहिती आहे अल्पवयीन 18च्या आत आहे, तू जा. मग रात्रीतून शटर ओपन करायचे, मुलांना घुसवायचं, चोऱ्या करायच्या. पकडल्या की अल्पवयीनच्या या मुद्द्यावर त्यांची सुटकाही होती. आणि म्हणून काही वकिलांना आम्ही मागणी केली होती की आता अल्पवयीनचं एज हे देखील कुठेतरी फिक्स करायची वेळ आलेली आहे. कारण 15 नंतर पोरं एवढे हुशार आहेत, एवढे स्मार्ट आहेत, जिमला जातात, ताकद असती, डोके चालतात, मोबाईल हातामध्ये असतो, नाही नाही ते गोष्टी कळतात. म्हणजे 15च्या आतमध्ये असेल तर अल्पवयीन करावा असं आम्ही मागणी केली होती. आणि 18पर्यंत आता तो मेजर झालेला असतो. 16-17 वर्षाचे पोरं प्रेम संबंध करतात, भानगडी करतात, सगळं आपण बघतो, पेपरला वाचतो, टी व्हीला बघतो.
आणि म्हणून कुठंतरी वय पण ते कमी व्हायला पाहिजे. 15च्या आतमध्येच मायनर केलं पाहिजे आणि 15च्या वरचा मेजर केला पाहिजे. आता ह्या कालच्या प्रकारामध्ये फक्त तो अल्पवयीन आहे, 18च्या आत आहे, म्हणून तो लगेच बाहेर पण येईल आणि अशा धमक्या दिल्या असतील तर पोलिसांची जबाबदारी फार मोठी आहे. उद्या कुटुंब संपवलं, रागाच्या भरात काही उद्योग केले तर पोलिसांना सुद्धा कंडिशन न्यायालयाने द्यायला पाहिजेत की यांना आम्ही सोडतो म्हणजे ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा, नाही तर बाहेर यायचा आणि दुसराच काहीतरी उद्योग करायचा. आणि म्हणून अशा धमक्या दिल्या असतील तर अशा केसमध्ये पोलिसांची जबाबदारी वाढते, असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर या प्रकरणामध्ये एफ-आय-आर किती महत्वाचा असतो? नाही, आता शेवटी एफ-आय-आरच महत्त्वाचं आहे. गुन्हा घडल्यानंतर तात्काळ, आता उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, आपण जर पाहिलं तर अनेक वेळा न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. समजा खून घडला आणि 1-2 तास जरी उशीर झाला फिर्याद द्यायला, डिले झाला, तो डिले उशीर का झाला ह्याचा बेनिफिट आरोपींना मिळू शकतो. मग ती कशी केस डेव्हलप करायची ते वकिलांचं स्किल असतं सगळं ते. त्याचा फायदा त्यांना मिळू शकतो की 2 दिवसात डिले. आणि म्हणून तात्काळ जर एफ-आय-आर झाली असेल आणि त्याला अनुषंगाने जोडून जर सगळे पोलिसांना पुरावे मिळले तर केस त्या पद्धतीची ते टाईट होते, केस चांगल्या पद्धतीने उभी राहते. आणि जर चांगले पुरावे मिळाले तर भविष्यामध्ये आरोपी शिक्षेपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून कुठल्याही खटल्याचं मूळ हे एफ-आय-आर आहे. एफ-आय-आर झाल्यानंतर पोलीस मोशनमध्ये येतात, तपासाला सुरुवात होती, तपासात पुरावे गोळा केले जातात, नंतर शेवटी दोषारोप पत्र येतं आणि त्यावरच न्यायालयामध्ये खटला उभा राहतो. आणि म्हणून बेसिक एफ-आय-आर ही फार महत्त्वाची. एफ-आय-आरमध्ये डिले झाला, नावं चुकले, टायमिंग चुकला, तारीख चुकली, काही गोष्टींचं वर्णन चुकलं तर सगळा फायदा हा आरोपीलाच मिळतो, असा कायदा आहे. सर या प्रकरणामध्ये पाहिलं तर कुटुंबियाने असा आरोप केलेला आहे की त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे, परंतु एफ-आय-आर मध्ये असं काही देण्यात आलेलं नाही असा आरोपही केला जातोय. नाही नाही, शेवटी आता ॲक्च्युअली तिथं काय प्रकार घडला आहे. जर फायरिंगचे केस असेल तर मग बंदुकीचा उल्लेख यायला पाहिजे. फायरिंग करून जर गोळ्या घातल्या असतील तर ते छर्रे तिथं उडून पडतात, त्याचा बॅलिस्टिक रिपोर्ट असतो त्या बंदुकीचा. ते छर्रे जे तिथं पडलेत ते छर्रे त्या स्पॉटवरनं जप्त व्हायला पाहिजेत. ते आपण बघतो ना, असे पोलीस मार्किंग करून ठेवतात. म्हणजे घटनास्थळावरनं जर फायरिंग केलेली फिर्याद असेल तर त्या गोळ्या उडवल्या, छर्रे सापडले, हे सगळं स्पॉट पंचनाम्यामध्ये रिकवर व्हायला पाहिजे. म्हणजे केसला तो सबळ पुरावा त्याला म्हणतात. ज्या पिस्तूलने मारलं ते पिस्तूल पण लगेच तात्काळ जप्त व्हायला पाहिजे. त्याच पिस्तूलमधून ते गोळ्या उडाल्या, छर्रेने सॉरी गोळ्या उडाल्या होत्या, त्याला बॅलिस्टिकचा रिपोर्ट ते देखील सिद्ध व्हायला लागतं. आणि कालच्या प्रकरणामध्ये, नांदेडच्या प्रकरणात जर फायरिंग करून जर मारला असेल, खून झाला असेल आणि जर त्याचा उल्लेख नसेल एफ-आय-आरमध्ये तर ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे. संबंधित फिर्यादीच्या त्या मुलीने किंवा त्या बाकीच्या लोकांनी त्याची दखल घेऊन मग CID मागणी केली पाहिजे, तपास करा. गव्हर्नमेंटकडे मागणी केली पाहिजे की आमची फिर्यादच चुकून टाकली. अशा प्रकारचे ऑप्शन त्या व्हिक्टीमला असू शकतात. सर या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर चिथावणीवरून कुठेतरी ही हत्या झाली असं जर सिद्ध झालं तर जो पोलीस कर्मचारी आहे ज्यांनी चिथावणी दिली असा आरोप केला जातोय त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई होऊ शकते, काय पर्याय उपलब्ध असतात? नाही, आता कसं आहे, त्या मुलीने फक्त असं म्हणलं की एका पोलीस कर्मचाऱ्याने माझ्या भावाला चिथावणी दिली, तू अल्पवयीन आहे, तू जा, तू मर्डर कर, तुला काही शिक्षा होणार नाही, तू लगेच सुटशील. ही जर चिथावणी असेल तर ही कायद्याने सिद्ध व्हायला पाहिजे. आता तो मुलगा म्हणणार आहे का, हो मला त्या कॉन्स्टेबलने सांगितलं जा असं असं कर म्हणून? तो नाही म्हणणार, बरोबर आहे. मग ह्या मुलीने जर असं सांगितलं असेल तर त्याला कायदेशीर आधार काय, तो पहिला तपासावा लागेल. खरंच चिथावणी दिली होती का, त्याला सबळ पुरावे लागतील की हा कर्मचारी त्या मुलाला बघत असताना मी ऐकलं, कॅमेरे चालू होते, कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं, असा कुठला सबळ पुरावा जर मिळाला तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकते. फक्त स्टेटमेंट, फक्त आरोप केला घेणे असं बोलल्यामुळे असं झालं तर त्याच्यावर काही फार विशेष होईल असं मला वाटत नाही. सर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये जर आरोप सिद्ध झाले तर दोषींना काय शिक्षा होऊ शकते? आता मर्डरचा, खुनाचा गुन्हा आहे, खुनाच्या गुन्ह्यानुसार मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे फाशी. आता फाशी जर असेल, रेअरेस्ट ऑफ रेअर केस, आणि रेग्युलर खुनाचा गुन्हा असेल तर मग जन्मठेप, फाशी, जन्मठेप किंवा निर्दोष. खुनाच्या गुन्ह्यात असं कधी होत नाही की आता खून सिद्ध झाला आहे आणि तुला 10 वर्षे दिली किंवा तुला 15 वर्षे दिली आणि काय दंड केला. एक तर डायरेक्ट फाशी होती, निर्दोष सुटतो, किंवा मग ह्या प्रकारच्या कंडिशन आहेत. मध्ये आधी कुठली शिक्षा होत नाही. त्यामुळे हा खुनाचा गुन्हा आहे. सबळ पुराव्यानुसार जर सिद्ध झाला तर भविष्यात त्यांना जन्मठेप होऊ शकते, असं एक वकील म्हणून माझ्या अनुभवावरून मी सांगतो. सर पोलिसांनी चिथावणी दिली हे जर सिद्ध झालं तर पोलिसांना शिक्षा होऊ शकते, त्यांना सहआरोपी करता येतं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण IP जुना जर आपण म्हणलं 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, मग त्याला कट कारस्थान. जर याने चिथावणी दिली असेल
तर ज्या आरोपींनी, तो अल्पवयीन मुलगा असेल, त्याचा वडील असेल, त्यांनी जे काही कृत्य केलंय, जो गुन्हा केलाय, त्या गुन्ह्याला जी शिक्षा आहे तीच शिक्षा ज्याने चिथावणी दिली त्याला येऊ शकते. चिथावणी दिल्याचं जर सिद्ध झालं तर ह्या केसमध्ये तो आरोपी होऊ शकतो. जो मर्डरचा 4 त्या दोघांवर लागलाय तो ह्याच्यावर पण लागू शकतो. भविष्यात तो गुन्हा सिद्ध झाला न्यायालयासमोर, त्यांना जी शिक्षा होणार ती पण याला होऊ शकते. पण हे चिथावणी दिल्याचं रीतसर सिद्ध झालं तर. खरं तर नांदेडच्या सक्षम ताटे हत्या प्रकरणानं राज्यामध्ये जर पाहिलं तर मोठा धक्कादायक प्रकार घडलेला होता राज्यात. यामुळे पूर्ण राज्यच हादरलेलं होतं. या प्रकरणामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने अल्पवयीन आरोपीला कुठेतरी चिथावणी दिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, असा आरोप जी आहे ही मयत तरुणाची जी प्रेयसी होती आचल मामिडवार हिने केलेला आहे. या प्रकरणामध्ये जर या पोलीस कर्मचाऱ्यावरती जर आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावरती सुद्धा या इतर आरोपींवरती ज्या पद्धतीनं इतर आरोपींना शिक्षा होईल तशाच पद्धतीची शिक्षा या पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा होऊ शकते, असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.